नमस्कार. चैतन्य पब्लिक स्कूलच्या विशेष बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. 26 नोव्हेंबर हा आपण संविधान दिन म्हणून साजरा करतोय. याचं प्रमुख कारण असं आहे की आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आलं आणि तेव्हापासून आपल्या देशाला एक प्रजासत्ताक देश म्हणून त्या निमित्तानं आपल्या देशाची ओळख जगभर झाली. खऱ्या अर्थानं संविधानाबद्दल जर बोलायचं झालं तर संविधान म्हणजे या देशाचा सर्वोच्च कायदा आहे. देशाची मूलभूत राजकीय रचना असेल, सरकारची कर्तव्य असतील, नागरिकांची मूलभूत कर्तव्य असतील किंवा सरकारची कर्तव्य असतील, ही निश्चित करण्याचं सुनिश्चित करण्याचं काम खरं म्हणजे संविधान हे मार्गदर्शक तत्व म्हणून आपल्याला प्रामुख्यानं लाभलेलं आहे. या संविधानातल्या उद्देशिकेनुसार भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनवून नागरिकांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि राजकीय क्षेत्राबद्दल समान न्याय सुनिश्चित करण्याचं काम या संविधानाचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट आहे आणि तो दिन आपण संविधान दिन म्हणून साजरा करतोय. वास्तविक हे देशाला स्वातंत्र्यापासून आणि याही पुढच्या काळामध्ये देशाला खऱ्या अर्थानं एका विशिष्ट रचनेतून, एका विशिष्ट मार्गातून देशाला चांगल्या तऱ्हेचा जर प्रवास घडवायचा असेल, या देशाची उन्नती, विकास साधायचा असेल तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपण संविधान पाळलं पाहिजे, संविधान आत्मसात केलं पाहिजे, संविधानाचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपला मार्गक्रमण करत हा देश चालवला पाहिजे, घडवला पाहिजे. आणि नेमकं या दिनाचं महत्त्व सांगून संविधानाबद्दलची ओढ मुलांच्या मनामध्ये निर्माण होईल, संविधानाबद्दलचं प्रेम मुलांच्या मनामध्ये निर्माण होईल आणि नेमकं संविधान काय आहे हे बघून या देशाचा उज्ज्वल नागरिक घडण्याचं स्वप्न मुलं पूर्ण करू शकतील, या विश्वासानं आम्ही हा संविधान दिन साजरा करतो. आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी चैतन्य पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन व दीपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. अब्दुल्लाट येथील चैतन्य पब्लिक स्कूलमध्ये 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन दीपोत्सव व 26/11च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करण्यात आले. भारतीय संविधानाच्या मूल्यांची जाणीव करून देण्यासोबतच भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. संविधान दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संविधान पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्तावनेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शरद काळे सर यांचे स्वागत उपप्राचार्य सारंगी सर यांनी केले व कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी भारतीय संविधानाला समर्पित राहण्याची शपथ घेतली. मुख्याध्यापक शरद काळे सर यांनी संविधानाचे महत्त्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आणि संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्ये यावर मार्गदर्शन केले. तसेच दीपोत्सवाचा मंगलमय सोहळा देखील संविधान दिनाच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. शालेय परिसर दिव्यांनी आणि पणत्यांच्या रोषणाईने उजळून निघाला. यावेळी रांगोळी काढून पणत्यांची रचना देखील करण्यात आली होती. यावेळी भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे महत्त्व सांगण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये राष्ट्रीय मूल्यांसोबतच सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करण्यात आली. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्ष आणि इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. हे संविधान म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू झाले. राज्यघटने भारत सरकार कायदा 1935 ची जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले. संवैधानिक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या रचनाकारांनी कलम 395 मध्ये ब्रिटिश संसदेची पूर्वीची कायदे रद्द केली व भारत 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपले संविधान साजरे करतो, अशी माहिती उपप्राचार्य सारंगी सर यांनी दिली. आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती. या ठिकाणी भारतीय संविधान दिन तसेच 26/11च्या भ्याड हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले त्यांचे स्मरण करीत संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने हा दीपोत्सव तसेच अंधारातून प्रकाशाकडे अशा प्रकारच्या धर्तीवर आज हा संपूर्ण दिवस अत्यंत मंगलमय वातावरणात या ठिकाणी पार पडतानाचे आपण हे दृश्य बघतोय.
इयत्ता 3री ते 12वी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानासोबत आपले मूलभूत कर्तव्य, अधिकार आणि हक्क यांची जाणीव करून आपल्यामध्ये हे बदल करण्याची शपथ यावेळी घेतली. संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते. येथील नागरिकांना न्याय, समता आणि स्वातंत्र्य, बंधुता चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. 1950 चे मूळ संविधान हेलियमने भरलेल्या केसमध्ये नवी दिल्लीतील संसद भवनात जतन केले आहे. आणीबाणीच्या काळात 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द प्रस्तावनेमध्ये जोडले गेले. 1950 साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे. 1935 सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत व शासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एक मसुदा समितीच्या स्थापनेविषयीची कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शवली होती. आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती. आज या ठिकाणी आपण दीपोत्सव त्याचबरोबर संविधान दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होतानाची ही दृश्य आपण बघतोय. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्वाची समिती होती. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आपण ती दृश्य बघतोय शिवराज न्यूज या चॅनलवरती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदने मॅडम तर आभार प्रदर्शन कोळी मॅडम यांनी केले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडीसाठी बघत राहा फक्त शिवराज न्यूज, महाराष्ट्राचा नवीन ब्रँड बी सचिन सोबत.